मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचं कोल्हापूर शहरात जंगी स्वागत। आज कोल्हापूर शहरामध्ये मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली। प्रथम मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सभास्थळी दाखल झाले। भाषण सुरू होण्यापूर्वी लहान मुलांच्याकडून गीत गाऊन मानवंदना देऊन सभेला सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण अंतिम टप्प्यात आलेलं आहे, सगळ्या सोयींची अंमलबजावणी फक्त राहिलेली आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पुराचा संदर्भ देऊन त्यांनी अलमट्टी धरणाची भिंत कमी करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला न घेता जनतेबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन ती भिंत पाडूयास आव्हान त्यांनी केलं। 29 तारखेला अंतरवाली येथे होणाऱ्या सभेसाठी कोल्हापुरातून लाखो मराठा दाखल व्हा। सरकार जर व्यवस्थितपणे आरक्षण देत नसेल तर वाकडत जाऊन आरक्षण घेण्याची ताकद देखील आमच्यात आहे। लोकसभेमध्ये त्यांना आपली ताकद दाखवली आहे, आता लोकसभेला देखील विधानसभेला देखील या सरकारला ताकद दाखवावी लागेल। सरकारबरोबर विरोधी पक्षातील आमदार आणि काही नेते तसेच मराठा समाजातील आमदार हे देखील आपल्या विरोधात आहेत, तरी देखील आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही अशी भूमिका मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। रियाज जैनापुरे, कोल्हापूर। आता सरकार पंचनामे करण्यात 2 वर्ष झाली, किती नुकसान झालं काय झालं तर दुसरा पूर येईल। पहिल्याच पुराची मिळाली नाही काय माहित आणखी नाही। अरे मग कवर निवडून त्या तरी आणणार टाकान पाडून काय थोडी घाणले दिवस। लोक जरा जागे करा, कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले। सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुराणा त्यांच्या शेताचा कार्यक्रम झालाय। जर आईबाप आपल्या आईबापाने कष्ट केले आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे होत आहे त्याला ठेप्याला आणलं पाहिजे। हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना, मी खरंच सांगतो तुम्ही फक्त साथ द्या, त्या धरणाकडेच बघू आपण, मी पण येतो। कारण शेतात काहीच नाही राहिलं, एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून शेती साथ देत नाही। शेतीना थोडी साथ दिली तरी यांचं पाणी आपल्या रानात येत आहे, म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपली।